नमस्कार, मी तुमचा लाडका डॉक्टर स्टोरी टेलर आज घेऊन आलो आहे एक नवीन विषय, टाइप्स ऑफ डायरेक्टर्स इन फिल्म. म्हणजे सिनेमात एकूण किती डायरेक्टर असतात. आता आपल्याला तर एकच डायरेक्टर माहिती आहे जो सिनेमाचं डिरेक्शन करतो, पण तसं नसतं. तो डायरेक्टर सोडून अनेक डायरेक्टर एका सिनेमामध्ये असतात. तर आता आपण पाहूया किती प्रकारचे डायरेक्टर एका सिनेमामध्ये असतात. सगळ्यात पहिला असतो तो फिल्म डायरेक्टर. हा त्या सिनेमाचा मुख्य डायरेक्टर असतो. हा संपूर्ण चित्रपटाचा प्रमुख दिग्दर्शक असतो, जो पटकथा, अभिनय, कॅमेरा, संगीत, कला दिग्दर्शन इत्यादी सर्व विभागांचं एकत्र समन्वय साधतो. हा चित्रपटाचा कलात्मक आणि सर्जनशील नेता असतो, याला आपण कॅप्टन ऑफ द शिप असं म्हणतो. हा सगळ्या टीम्सना, त्यांच्या टीम लिडर्सना, सगळ्या कास्ट आणि क्रूला काय करायचं आहे, कसं करायचं याचे इनपुट्स देत असतो. पुढचं आहे असिस्टंट डायरेक्टर. आता असिस्टंट डायरेक्टरमध्ये मुख्यतः 3 प्रकार पडतात. त्यातलं पहिलं आहे फर्स्ट असिस्टंट डायरेक्टर, ज्याला आपण फर्स्ट एडी म्हणतो. शूटिंगचं तो शेड्यूल बनवतो, स्क्रिप्ट ब्रेकडाऊन करण्यामध्ये त्याची मदत असते, सेटवर वेळेचं नियोजन तो करतो, कलाकार आणि तंत्रज्ञ यांना सीनसाठी तयार करतो. दुसरा आहे सेकंड असिस्टंट डायरेक्टर, म्हणजेच सेकंड एडी. हा कलाकारांना कॉलशीट देतो, लोकेशन लॉजिस्टिक्स सांभाळतो, बॅकग्राऊंड आर्टिस्ट, क्राऊड कंट्रोल करतो, सेटवर डिसिप्लिन, अनुशासन राखतो. तिसरा असिस्टंट डायरेक्टर आहे थर्ड एडी, जो बॅकग्राऊंड आर्टिस्ट, क्राऊड कंट्रोल बघतो आणि सेटवर डिसिप्लिन राखण्याचं काम करतो. सगळी कामं वेळच्या वेळी होत आहेत की नाहीत, सगळे सीन व्यवस्थित होत आहेत की नाही, याकडे त्याचं लक्ष असतं. पुढचं आहे असोसिएट डायरेक्टर. हा मुख्य दिग्दर्शकाच्या अनुपस्थितीत काम सांभाळतो. काही विशिष्ट सीन, बी रोल किंवा सिक्वेन्स देखील तो शूट करतो. डायरेक्शनच्या प्लॅनिंगमध्ये तो ॲक्टिव्हली सहभागी असतो. पुढचा आहे क्रिएटिव्ह डायरेक्टर. चित्रपटाचा ओव्हरऑल क्रिएटिव्ह विजन तो तयार करतो. सिनेमाचं व्हिज्युअल स्टाईल, लुक, फील, टोन तो ठरवतो. म्युझिक, एडिटिंग, कॉस्ट्यूम, आर्ट इत्यादी गोष्टींवर त्याचं स्वतःचं लक्ष असतं किंवा त्यात तो इनपुट्स देतो. विशेषतः कथेतील आशय क्रिएटिव्हली व्हिज्युअलाइज तो करतो. पुढचा टेक्निकल डायरेक्टर. कॅमेरा, लाइटिंग, साऊंड अशा टेक्निकल बाबींचा तो एक्सपर्ट असतो. विशेषतः लाईव्ह शोज किंवा VFX हेवी सिनेमामध्ये तो वापरला जातो. पुढे डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी. कॅमेरा शॉट साईज, मूवमेंट, अँगल तो कॅमेरामॅनला सांगतो. कट्स अँड ट्रान्झिशन संदर्भात सूचना करतो. लाईट संदर्भात काही असतील तर त्या सूचना करतो. पुढचा आहे आर्ट डिरेक्टर. सेट, लोकेशन, प्रॉप्स यांचं डिझाईन आणि दृश्य सौंदर्य, ॲस्थेटिक्स तो बघतो. प्रोडक्शन डिझायनर सोबत तो काम करतो. पुढचा आहे कास्टिंग डायरेक्टर. पात्रांच्या भूमिकांसाठी योग्य कलाकारांची निवड तो करतो. ऑडिशन्स घेतो, त्यातून चांगले ॲक्टर्स शॉर्टलिस्ट करतो आणि ते प्रोडक्शन हाऊसकडे देतो. म्युझिक डायरेक्टर किंवा म्युझिक कंपोजर. चित्रपटासाठी लागणारं जे मूळ संगीत आहे ते तो तयार करतो. सॉंग्स, बॅकग्राऊंड स्कोर तो कंपोज करतो. पुढचा ॲक्शन डायरेक्टर, स्टंट डायरेक्टर. हा फाईट सीन्स, स्टंट्स, ॲक्शन कोरिओग्राफी यांचं दिग्दर्शन करतो. कलाकारांची सुरक्षा आणि शारीरिक हालचाली यावर देखील तो लक्ष ठेवतो. डान्स डायरेक्टर म्हणजेच कोरिओग्राफर. गाण्यातील नृत्यांचं तो दिग्दर्शन करतो. कलाकारांना ऑनसेट नृत्य शिकवतो आणि ते शूट करण्यात त्याचा सहभाग असतो. डायलॉग डायरेक्टर. कलाकारांना संवादाची डिलिव्हरी शिकवतो. डायलॉग्स कसे बोलायचे आहेत, कुठे पॉझेस घ्यायचे आहेत, कुठे श्वास घ्यायचा आहे इत्यादी गोष्टी तो शिकवतो. काही वेळेस रिजनल भाषांमध्ये अशुद्धी टाळण्यासाठी हा उपयोगी ठरतो. सेकंड युनिट डायरेक्टर. मुख्य सीनशिवाय इतर सीनचं शूट करतो, जसे की क्राऊड शॉट्स, व्हेकल चेस, सिनरी तो शूट करतो. टाईम सेव्हिंगसाठी हे वेगळं युनिट असतं. व्हॉइस डबिंग डायरेक्टर. डबिंग आर्टिस्ट मूळ कलाकारांच्या आवाजाचं दिग्दर्शन करतो. व्हॉइस मॉड्युलेशन्स, इमोशन्स, पिच, टोन यासाठी तो मार्गदर्शन करतो.
रिअल फुटेज, व्हॉइस ओव्हर्स यांचं योग्य संकलन तो करतो. तर हे झाले डायरेक्टर्सचे प्रकार जे एका सिनेमामध्ये असतात. तर पुन्हा भेटू नव्या माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.